नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। जनआंदोलनाचा इशारा, साई पंचशीलनगर अंधारात, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षावर संताप। मावळ प्रतिनिधी अजय यादव, मॅक्स मंथन डेली न्यूज। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील साई पंचशीलनगर बौद्ध विहार येथील दलित वस्ती गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून अंधारात आहे। सुमारे 3.5 लाख रुपये खर्च करून बसवलेली हाय मास्ट लाईट बंद असल्यामुळे येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास येत्या काळात जनआंदोलन सुरू करण्याचा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे। आता तिथे थोड्या वेळापूर्वी साप निघाला होता, त्यासाठी मी सरपंच विकास गरुड यांना मी फोन केला होता की आता इथे साप निघाला, त्यांचा रेस्क्यू करण्यासाठी तुम्ही इथे या म्हणून। त्यामुळे आम्ही सापा निघाला म्हणून सगळे जण जमलेलो आहे इथं। जंगली प्राण्यांची भीती। डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या या गावात जंगली प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो। बिबट्या, साप यांसारखे प्राणी अंधाराचा फायदा घेऊन मानवी वस्तीत शिरतात, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। यासाठी ग्रामस्थांनी गेल्या वर्षभरापासून ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज देऊन नवीन दिवे लावण्याची मागणी केली आहे, मात्र कोणतीही कार्यवाही झालेली नाही। लाईटीचा इश्यू आहे सगळ्याकडे, आमच्या पूर्ण परिसरामध्ये बाकीच्या सगळीकडे अंधार दिसेल तुम्हाला। अच्छा। आणि त्यामुळे इथं की हायमास बसवला आहे, परंतु ते जास्तीत जास्त 2 ते 2.5 वर्ष चाललेलं आहे। 2.5 वर्षानंतर लाईट गेली होती, त्यामुळे आम्ही की ग्रामपंचायत साई येथे कळवलं पण होतं की इथलं लाईट बसवा म्हणून, पण त्यांनी 2 बल्ब बसवले, टाळाटाळीचे उत्तर देऊन 2 बल्ब बसवले। 2 बल्ब बसवले ते पण महिन्याभराच्या आधीच ते गेले बल्ब। त्यामुळे मी त्यांना सांगत होतो की बाबा काय हाय माहिती मेंटेनन्स पण बरोबर होत नाहीये। जे मेंटेनन्स आपण 3 लाखाचं मेंटेनन्स होतं आपलं, तरी त्याने काही दखलच घेत नाहीये की चालू करून देतो की उडवाउडवीची टाळाटाळीची उत्तर देतात आम्हाला। गणेशोत्सवातही टाळाटाळ। नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवासाठी ग्रामपंचायतीने पूर्ण गावात बल्ब बसवले। यावेळी कर्मचाऱ्यांकडे बल्बची मागणी केली असता बल्ब संपले आहेत असे उत्तर देत टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। त्या दिवशी आता गणपतीच्या टायमाला बल्ब बसवायला आलं, मी म्हणलं अरे इथे एक बल्ब बसवा, आम्ही अंधारात आहे, तर मग बल्ब संपला। या वस्तीसाठी गेल्या 3 ते 4 वर्षांत 1 रुपयाचा निधीही वापरला गेला नाही, असा संतापही त्यांनी व्यक्त केला। फक्त एक सौरऊर्जेचा दिवा लावून ग्रामस्थांची बोळवण करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे। आता हा जो खांब बसवलेला आहे नाही का 2-3 वर्षापूर्वी, तर तो काही 2 वर्ष फक्त चालला, त्याच्यानंतर आता 2 वर्ष झालं तो काही चालू होत नाही। आमच्या पोरांनी पंचायतला जाऊन नाही का वेळोवेळी कळवलं, अर्जही दिले, तरी पंचायत काही त्याची दखल घेत नाही। मग ते आता इथं साप निघतात, लहान लहान मुलं खेळतात, त्याचा आम्हाला त्रास आहे। परत आमचं घर डोंगराच्या बाजूला आहे, 1-1.5 महिन्यापूर्वी बिबट्या पिन आमच्या घरा शेजारी आलेला, त्याची दखल घ्यावी पंचायत। मग ग्रामपंचायतची लोक कोणी तुमच्या वगैरे येत नाहीये का? कोणच नाही आलं, सरपंच नाही, सदस्य नाही। तुम्ही तक्रार केल्या होत्या का त्यांना? केलेल्या। या गंभीर परिस्थितीत सर्पमित्र विकास गरवड, निखिल यादव, करुणा यादव, हिराबाई वंजारी आणि सुमन यादव यांनी आपल्या भावना व्यक्त करत प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे। मी विकास गरुड, मी सर्पमित्र आहे। अच्छा। तर मला 2 दिवसापूर्वी एक कॉल आलता, ते 7:30-8चा टायमिंग होता। अच्छा। परत इथं खूप अंधार असल्यामुळे मला तो रेस्क्यू करता नाही आला, तर ते डबल त्याच्या दुसऱ्या दिवशी पण मला कॉल आला होता, तर मी डबल आलो होतो। बरं अंधारामुळे काही जमलं नाही, त्याच्यामुळे इथं लाईट असणं खूप गरजेचं आहे। ओके, तुम्ही आता कशासाठी आले होते? साप पकडण्यासाठी चालतो आता पण। ओके। मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांना वारंवार तक्रार करून सुद्धा त्यांनीही या प्रकरणामध्ये दुर्लक्ष केले असा स्थानिकांचा आरोप आहे। लवकरात लवकर आमदारांनी यामध्ये लक्ष घालावे, अन्यथा आमदारांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल अशी माहिती मिळत आहे। आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज। नमस्कार। प्रताधिकार 2000 मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।